रात्री 9:05 माझ्या एका मित्राचा फोन आला। रोड नंबर 10 प्लॉट नंबर 24J1 हे घर पडण्यासाठी आलेलं आहे, तर इथं मोठी जीवितहानी होऊ शकते। तर मी इथं पोचलो आणि बघितलं तर ते घर पूर्ण वाकलेलं आहे। म्हणून मी पहिला फोन वार्ड ऑफिसरांना केला आणि त्याचे फोटो वगैरे पाठवले, तर वार्ड ऑफिसरांनी फोन घेतला नाही। मग त्याच्यानंतर मी DMC नांदेडकर मॅडमला कॉल केला, त्यांनी फोन उचलला, त्यांना या घटनेची माहिती दिली। माहिती दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना कामाला लावलं आणि हीच माहिती मी नंतर अश्विनी भिडे मॅडमला दिली, त्याच्यानंतर उपमहापौर संजय घाडी यांना दिली। तर आज ही ॲक्शन चालू झाली। मी वारंवार अनधिकृत बांधकामाचा पाठपुरावा करत असतो। गेले 8 वर्ष झालं इथं माझे आंदोलनं झाले, उपोषण झालं महानगरपालिकेच्या विरोधामध्ये, पण अनधिकृत बांधकाम काही थांबत नाही। त्याला कुठंतरी महानगरपालिकेचे अधिकारी जबाबदार आहेत। आज तुम्ही बघितलं तर ही इमारत पडायला आली। ही इमारत फक्त 2 वर्ष पण नाही झालेत बनवलेत, तर 2 वर्षाच्या टायमाला इथं कोण AE होते, इमारत कारखान्याचे कोण अधिकारी होते? जर ते अधिकारी इथं असताना ही इमारत झाली कशी? आज जर तुम्ही बघताय, जर ही घटना जर झाली असती तर खूप मोठी जीवितहानी झाली असती, पण कुठंतरी ईश्वराच्या साक्षीने ते थांबलेलं आहे आणि असं होऊ नये। याच्यामध्ये महानगरपालिका आणि इथलचे गावगुंड ठेकेदार यांच्या सहमताने हे सर्व होतं। जर महानगरपालिकेने जर मनावर घेतलं तर एकही काम होऊ शकत नाही, पण महानगरपालिकेचे भ्रष्ट अधिकारी या सर्व गावगुंडांना मदत करतात आणि यांच्यावर कारवाई करत नाहीत। आता मी आत्तापर्यंत 70 ते 80 घरांच्या तक्रारी केलेल्या आहेत। इनलिगल कामं चालू आहेत। ते इनलिगल कामाची पूर्ण फाईल बनवून मी हायकोर्टामध्ये PL दाखल करत आहे महानगरपालिकेच्या विरोधामध्ये। मी आत्ता तुम्हाला सांगितलं, एका हाताने टाळी वाजत नाही। याच्यामध्ये महानगरपालिका, स्थानिक पोलीस स्टेशन, इथलचे काही नगरसेवक यांच्या साक्षीने हे सर्व हात मिळून होतं, पण याच्यामध्ये सर्वात महानगरपालिकेचा पाठ जास्त आहे की त्यांनी आत्तापर्यंत किती लोकांवर MRDP घेतली। जर घेतली नसेल तर त्यांनी घ्यायला पाहिजे, पण ते असं न करता की या गावगुंडांसंगती, ठेकेदारांसंगती मिलीभगत करून स्वतः पैसे खाऊन कारवाई करत नाहीत। त्यामुळं आज ही परिस्थिती मानपूर शिवाजीनगर पूर्व विभागामध्ये झालेली आहे।